कोल्हापूर शहरातील सराफ व्यावसायिकांचे सुमारे पाऊण कोटी रुपये किमतीचे 1.5 किलो सोने घेऊन बंगाली कारागिराने त्याच्या अन्य साथीदारांसह पलायन केले। काशीनाथ बंगाली असं त्या कारागिराचं नाव असून या घटनेने कोल्हापुरातील सराफ बाजारात एकच खळबळ उडाली आहे। काशीनाथ बंगाली हा सोने कारागीर गेली 15 वर्ष गुजरी परिसरातील महादेव गल्लीत राहत होता। कोल्हापुरातील अनेक सराफ पेढ्यांचे दागिने बनवण्याचे काम तो करत होता। त्याच्याकडे जवळपास 8 ते 10 कामगार काम करत होते। या कामगारांसह तो महादेव गल्लीतील गरगटे कॉम्प्लेक्सच्या शेवटच्या मजल्यावर राहत होता। आज सकाळी आपल्या 8 ते 10 साथीदारांसह कोल्हापुरातून पोबारा त्यानं केला। याची माहिती मिळताच त्याच्याकडे दागिने करण्यासाठी सोने दिलेल्या सराफांनी महादेव गल्ली परिसरात एकच गर्दी केली। घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्वप्नील भुरके याचे 93 ग्रॅम, राघवेंद्र रेवणकर यांचे 600 ग्रॅम तर चिपडे सराफ यांचे 250 ग्रॅम सोने घेऊन काशीनाथ बंगाली या परप्रांतीय कारागिराने पोबारा केलाय। फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या सराफ व्यावसायिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे।